प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 24 जुलै 2025 गुरुवार। क्रूर पशुमध्ये जर मी मानवी रीतीने एफेसात असांशी लढलो तर मला यांचा काय फायदा? पहिली कोरिन्थियस 15 32 वचन। आपल्या आत्मिक युद्धामध्ये आपण अनेकदा बायबलचा उल्लेख केलेल्या क्रूर पशांशी सामना करतो, मात्र हे प्राणी प्रत्यक्षातले सिंह, अस्वल किंवा लांडगे नसतात। या संदर्भात पशु म्हणजे चुकीची शिकवण म्हणजेच भ्रमात्मक शिकवणुकींना उद्देशून आहे। पारंपरिकच्या प्रसिद्धीच्या काळात अशा अनेक चुकीच्या शिकवणुका मोठ्या प्रमाणावर पसरत होत्या। उदाहरणार्थ, सदुकी लोक शिकवत होते की पुन्हा उठवणे काही नाही, नरक नाही आणि दैविक आत्मे दुष्ट आत्मे नाहीत। काही लोक जुन्या करारातील नियमांवर सुद्धा विधी आणि परंपरांवरच आधी भर देत होते। काहींनी तर ख्रिस्ताचे दैवत्व नाकारले। पौलसला अशा पशूंशी लढावे लागले, म्हणजे प्राण्याशी नव्हे तर आत्मा-मारक आणि विनाशकारी शिकवणुकीशी। बायबल हे भ्रामक उपदेश क्रूर पशु असे का म्हणते? कारण ख्रिस्तविरोधक याला बायबलात पशु असे एक नाव दिले आहे। प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या या पशूचा सविस्तर उल्लेख आहे। माझ्या समोर समुद्रातून एक पशु वर येताना मी पाहिला। त्याच्या डोक्यावर निंदात्मक नाव होते। त्या पशूला सैतानाने आपली सामर्थ्य, आपला सिंहासन आणि महान अधिकार दिला। प्रकटीकरण 13 1 आणि 2 वचन। या काळात समुद्रातून एक पशु उगम पावला। तसेच आज अनेक खोट्या शिकवणुका उदयास येतात, बाहेरून मेंढ्याच्या रूपात, पण आतून ते भक्षक लांडगे असतात। प्रेषित योहान आपल्याला अशा खोट्या शिकवणुकीबाबत इशारा देतो। प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, तर या आत्म्याची परीक्षा करा की ते देवाकडून आहेत की नाही, कारण खूप खोटे संदेश जगात केले आहे। जो आत्मा हे कबूल करत नाही की येशू ख्रिस्त देहधारण करून आला आहे, तो देवाकडून नाही, तो ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे। जे येणार आहे हे तुम्ही ऐकलेच आहे आणि तो आता आधीपासूनच जगात आहे। पहिली योहान 4 1 आणि 3 वचन। जर आपण अशा खोट्या शिकवणीचा विरोध केला नाही तर त्या अनेकांना शक्तिहीन करून टाकतात। लांडग्यासारख्या त्या नवविश्वासूवर लुटून पडतात, त्याने भरगवतात आणि आत्मिकदृष्ट्या दुर्बल करतात। प्रिय देवाची मुला-मुली, जर तू प्रभूकडून विवेकाचा वरदान मागितलेस तर तू ख्रिस्तविरोध्याची आत्म्याला ओळखू शकशील आणि त्यांच्यावर विजय मिळवू शकशील। प्रत्येक शिकवणीला पवित्र शास्त्राच्या प्रकाशात तपासा। प्रत्येक अनुभवाची सत्याशी सुसंगती आहे काय हे बघा। विचारार्थ वचन। फक्त तुमचे वर्तन ख्रिस्ताच्या सुरुवातीस साजेसे असो आणि तुम्ही एकाच आत्म्यातील दृढ राहा। फिलिप्पियन 1:27 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी स्तोत्र 35 36 संध्याकाळी प्रसिद्धीची कृत्ये 25 धन्यवाद।